सुरेश धस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। धस, वाल्मिकी कराड प्रकरण आता ज्या प्रकारे चिघळलं जातंय, तुम्ही सुद्धा या प्रकरणी आक्रमक आहात? नाही, मी अजून वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही। जोपर्यंत तपास होत नाही विनाकारण कोणाचं नाव घेण्याचा अर्थ नाही। फक्त त्यांचे त्या दिवशी कॉल झालेले आहेत का हे इतक्या बेमालूमपणे अतिशय निष्ठुरपणे जे संतोषला मारलं गेलेलं आहे त्यावेळेस त्यांचे कॉल झालेले आहेत का? आदल्या दिवशी शुक्रवार पासून जर कॉल झाले असतील आणि त्या कॉल मध्ये जर वाल्मिक कराडांनी आदेश दिला असेल की त्याचे हातपाय मोडा किंवा त्याचं अमकं करा, असे जर आदेश दिले असतील तर त्यांचं नाव घेतलं पाहिजे ना। विनाकारण आता लगेच्या लगे त्या कन्क्लुजनला जाणं बरोबर आहे असं मला वाटत नाही। सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि तुम्ही सुद्धा या सगळ्याला आग्रही धरून आहात, आक्रमक आहात की ही एकंदरीत जे प्रकरण आहे ते लवकरात लवकर सुटावं, त्यावरती कारवाई येते योग्य ती व्हावी। याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी असा काही प्रश्न नाहीये। अन्याय झालेला आहे, जिथं अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधात बंड करणं हे आमचा स्वभाव आहे, ते काम आहे। आम्ही गोपीनाथरावांच्याच तालमीमध्ये तयार झालेलो आहोत की अन्याय झालेला आहे, अन्याय झालेला असल्यामुळं आम्ही त्याच्या विरोधात 100% उभे राहणार। मग त्याच्यामध्ये कोणीही असो तो जेलमध्ये गेला पाहिजे असं आमचं मत आहे। अच्छा, अंबादास दानवे यांनी सुद्धा सभागृहामध्ये त्यांना अटक करावी अशी मागणी केलेली आहे, तुमचं काय मत आहे या सगळ्यावर? त्यांना मी म्हणेल अटक करावी, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत, त्याच्यामुळं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करावी असं मी बी म्हणेल। परंतु 302च्या खटल्यामध्ये लगेच वेग स्टेटमेंट करणं म्हणजे अंबादास दानवे साहेबांनी वेग केलंय असंही मी म्हणत नाही। मला ते आदरस्थानी आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत, एका पक्षाचे नेते आहेत ते, त्याच्यामुळं परंतु त्यांना बाबासाहेबांनी दिलेले लोकशाहीमध्ये अधिकार आहे, ते कोणाचंही नाव घेऊ शकतात। पण मी अजून तरी वाल्मिक कराडांचं नाव याच्यामध्ये घेत नाही, कारण जर का कॉल त्यांचे झाले असतील तर आणि तपासामध्ये जर पुढे उघड झालं तर मग नंतर मी त्यांचं नाव घेईल। यामध्ये आता अखेरीस तुमची मागणी काय राहणार आहे? या सगळ्या अंती एकंदरीत पक्षश्रेष्ठींकडे काही मागणी करणार आहात का? राज्याचं गृह खातं अजून अस्तित्वात नाही आलेलं आहे। हे बघा, राज्याचं गृह खातं अस्तित्वात आलं नाही असं कसं तुम्ही म्हणताय? हे चुकीचं स्टेटमेंट आहे तुमचं। माझ्या मते राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री झालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यामध्ये आता सगळे 4 स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहेत, उपमुख्यमंत्र्यांकडे आहे। पण तसं सांगितलेलं नाहीये की गृह खातं कोणाकडे? एक मिनिट ऐका, गृह खातं सद्यस्थितीमध्ये तरी मुख्यमंत्र्यांकडे सर्व खाती आहे, गृहसह सर्व खाती। जोपर्यंत पोर्टफोलिओचं वाटप होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडेच राहणार। तर ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की एकंदरीत गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे, मात्र या सगळ्या प्रकरणी अजूनही मी वाल्मिकी कराड यांचं नाव घेतलं नाहीये असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं। मात्र त्यांना अटक करावी अशी सुद्धा मागणी एकंदरीत ते करत आहेत।